ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. काही दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही हल्ला झाला. याच हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेल्या दीपक काटेला जे आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आता त्यांचा जामीन देखील झालेला आहे. नक्की हा शाही हल्ला का करण्यात आला, काय कारण होतं, जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत दीपक काटे आहेत, शिवधर्म फाउंडेशनचे. सर, शाही फेक तर म्हणता यायची नाही, शाही हल्लाच इतक्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने शाही जी त्यांच्या अंगावर पाहिली ते शाही हल्ला दिसत होता. पहिली गोष्ट तो शाही हल्ला नव्हता, ती शाही फेक होती. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर की कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. तसंच या शाही फेक करण्यामागं संभाजी ब्रिगेडचे जे नाव आहे त्याच्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा होणारा एकेरी उल्लेख, या संदर्भात आम्ही संभाजी ब्रिगेडशी गेले 1.5 वर्ष संपर्कात आहोत. म्हणजे फोनवरनं संपर्क असेल, पत्रव्यवहार असेल किंवा आंदोलन मोर्चा असेल, या सर्व करूनही संभाजी ब्रिगेडला कुठलाही फरक पडत नसल्यामुळे आणि आमच्या राजाचा रोज होणारा अपमान थांबवण्यासाठी सर्व शिवभक्तांनी हा शाही फेक करून निषेध व्यक्त केलेला आहे. आणि ही जी शाही फेक आहे ही प्रथाच संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्राला लावलेली आहे. म्हणजे सामाजिक दहशतवाद ही, म्हणजे म्हणतात ना की बोगे बबूल तो आम कैसे होगे, तुम्ही दुसऱ्यांवर शाही फेक केली त्यावेळेस तो शाही फेक, आणि आज तुमच्यावर शाही फेक झाली तो बिहार हल्ला. अहो 100 लोकांमध्ये तुम्ही होता आणि कसा बिहार हल्ला, जीव घेणा हल्ला कसं म्हणू शकता तुम्ही? खऱ्या अर्थाने बघितलं तर संभाजी ब्रिगेडनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा रोज होत असणारा एकेरी उल्लेख ही त्यांची चूक झाकण्यासाठी हा डायव्हर्ट केलं की आमच्यावर प्राणघातक हल्ला झाला, मला जीवे मारण्याचा कट होता, शाही फेक होती, तर त्याला असं मराठ्यांवर देखील हल्ला झाला. पहिली गोष्ट तर संभाजी ब्रिगेडनं शिवधर्म एक धर्म स्थापन केलेला आहे वेगळा, आणि त्या धर्मामध्ये सगळे ते गेलेले आहेत. प्रवीण गायकवाड ते गेलेले आहेत, तर ते मराठी राहिलेच कुठे ना? आम्ही कोण आहे मग? आम्ही बी मराठीच आहे ना. पहिली गोष्ट ही कुठल्या दुसऱ्या विषयासाठी नाही, तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसाठी शाही फेक केली, निषेध व्यक्त केला, आणि संभाजी महाराज बी मराठ्यांचेच आहे. तुम्ही आताच म्हणले की एकेरी उल्लेख जो आहे तो त्या ठिकाणी होता, तर त्यांच्याकडून एक उत्तर आलेलं आहे की कायदेशीर मान्यता जी आहे ती मिळत नव्हती, त्याच नावाने अनेक संघटना ज्या आहेत त्या रजिस्टर आहेत, त्यामुळे कुठेतरी अडलं होतं. मग थोडं तुम्हाला थांबलं असतं तर जमलं नसतं का? थांबलो ना आम्ही, आणि आम्ही त्यांचा पत्रव्यवहार केला, त्यांनी सांगायचं होतं ना की बाबा थोडं थांबा म्हणून. जर तुम्हाला छत्रपती नाव लावायला अडचण होती तर तुम्ही संभाजी राजे ब्रिगेड करू शकत होता, संभाजी महाराज ब्रिगेड करू शकत होता, तर तुम्ही तसं न करता जाणून बुजून संभाजी हे नाव ठेवलं. अहो प्रवीण गायकवाड परवाच्या मुलाखतीमध्ये बोलताना सांगतात की माझे अक्कलकोट सोलापूरचे अध्यक्ष संभाजी राजे भोसले, अहो तुम्ही त्या साध्या अध्यक्षाला त्याचं शून्य कर्तृत्व आहे, त्याला तुम्ही संभाजी राजे म्हणताय, आणि माझा राजा ज्यांनी अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे, हिंदू धर्मासाठी आपलं प्राण निछावर केलं, ज्या माणसाला लोक हृदयात पुजतात त्याला तुम्ही संभाजी म्हणता, एकेरी उल्लेख करता, आणि वरनं ते आडमुटपणासारखं सांगता की आम्ही बदलत नाही, काय करावं ते करावं. हे ते म्हणजे त्यांची भूमिका बघा ना, जाणून बुजून अपमान करता येते. हे जरी असलं तर तुम्ही आता जी शाही फेक असेल किंवा जो हल्ला झाला त्याला प्रत्युत्तर देणार असं त्यांच्याकडून सांगण्यात येते की आम्ही गप्प बसणार नाही, ऐकून घेणार नाही. कसं तुम्हाला एक प्रकारे चॅलेंज दिलेलं दिसते त्यांनी? कसं आहे, शुरुआत हमने की है तो इसकी एंड भी हम ही करेंगे, खत्म भी हम ही करेंगे. आम्ही शाही फेक हल्ला केला, तो निषेध होता, आणि आम्ही त्यांना कधीही म्हणणार नाही की तुम्ही आमच्या नादी लागू नका. नाही, तुम्ही नादी लागा. तुम्ही आमच्या नादी लागल्याशिवाय तुम्हाला बी कळणार नाही की तुम्ही कोण आहे ना आम्ही कोण आहे, काय आहे, काय करू शकतो. तुम्ही आत्ताच म्हणले की ते नावासंदर्भात आपण पाहिलं तर संभाजींचा एकेरी उल्लेख तुम्हाला सहन झाला नाही. तर आपण पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपासून किंवा ह्या वर्षात पाहिलं तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असतील, अभिनेते राहुल सोलापूरकर असतील किंवा कोरटकर असतील, यांच्याकडून वारंवार जो आहे तो संभाजी महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा वेगळ्या प्रकारे जे आहे ते वक्तव्य होत होते. त्यावेळेस काट्यांचं हिंदुत्व कुठे गेलं होतं, अशा प्रकारचे पोस्ट जे आहेत ते आता सोशल मीडियावर फिरू लागले आहेत. ह्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो की या बुद्धिहीन आणि नालायक लोकांनी पहिलं माझ्या वॉलवर जाऊन चेक करून बघावं की यांचा मी निषेध व्यक्त केलाय का नाही. आणि ह्यांनी बी निषेध व्यक्त केला, ह्यांनी काही त्यांना जाऊन काही मारलं नाही, त्यांना निषेधच व्यक्त केला. मी निषेध व्यक्त केला, आणि अजून सांगतो
की छत्रपती विषय असेल किंवा आपल्या महाराष्ट्रामधल्या कुठल्याही महापुरुषांविषयी, संत महात्म्यांविषयी कुणीही अपमान करत असेल तर त्याला या महाराष्ट्रात राहण्याचा आणि जगण्याचा अधिकार नाही. अगदी मी हे असेल किंवा माझा बाप हे असेल, कुणी असेल, हे माझं वक्तव्य तुम्ही वॉलवर जाऊन बघा. हे कसं आहे, नांदणारणीला 12 बुद्या फुटले कपाळ बांधल्याचे, तिला नांदायचंच नाही, ती काही बी करणं सांगणार ना. मग तुम्ही कोश्यारी येऊन का बोलला नाही, तुम्ही मग सोलापूर, अहो ह्या हरामखोरांना मी माझ्या वॉलवर काय बोललोय ते तुम्ही बघा जाऊन. आणि हे एवढंच म्हणत होते ना, तर मग परवा यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली, पौडमध्ये झाली, अजून बऱ्याचशा ठिकाणी झाली. त्यावेळेस तुम्ही कुठे गेलता? मग तुम्ही निषेध व्यक्त केला का? अहो, ही औरंगजेबाच्या नाबजल्याचे विचाराची संभाजी ब्रिगेड आहे. ज्यावेळेस छावा मूवी आला, महाराष्ट्रातल्या अखंड शिवप्रेमींच्या आणि तळागाळातल्या माणसाच्या भावना भरून आल्या, तेव्हा ह्या संभाजी ब्रिगेडला त्या ह्यांचं पडलं होतं, त्यांच्या मेहुण्यांचं, त्यांचा अपमान झाला म्हणून. मग खऱ्या अर्थाने हे आपले आहे का त्यांचे आहेत? म्हणे ते औरंगजेबाची कबर काढलीच पाहिजे. त्याचं थडगं का पाहिजे? ज्यांनी महाराष्ट्रावर एवढं आघात केलेत, आपल्या छत्रपतींना मारण्यासाठी वेळोवेळी हल्ले केलेत, त्यांचं थडगं काय करायचं? म्हणे ते छत्रपतींची आठवण म्हणून. कशाला? त्या थडग्या छत्रपतींचा इतिहास आठवणीत ठेवण्यासाठी त्या थडग्याची गरज नाही. आपल्या वीर मावळ्यांनी जे बलिदान दिलेले आहे त्यांच्या समाध्या डेव्हलप करा, त्यांचे स्मारक बांधा, त्यांनी महाराष्ट्राला कळेल. आणि छत्रपतींचा इतिहास एवढा छोटा नाहीये की कोणी त्या थडग्यांमुळे ध्यानात ठेवेल. ही संभाजी ब्रिगेडची अशी दुटप्पी भूमिका आहे. हे पुरोगामी नाहीयेत, हे प्रतिगामी आहेत. प्रतिगामी म्हणता तुम्ही, मात्र आपण पाहिलं तर तुम्ही जो हा शाई फेक केली, हल्ला केला, त्याला कुठेतरी राजकीय टच देण्याचा प्रयत्न आला की बावनकुळे तुमचे गॉडफादर आहेत किंवा तुम्हाला संपूर्ण सपोर्ट जो आहे तो चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे नेते आहेत त्यांच्याकडून होतो, त्यांच्या जीवावर जो आहे तो हा हल्ला या ठिकाणी झालेला आहे. प्रॅक्टिकली विचार केला तर संभाजी ब्रिगेडनं त्यांची जी चूक आहे ती झाकण्यासाठी हा राजकीय टच दिला की बाबा दीपक काटे हा भाजपचा माणूस आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना सगळं ही केलं, फूस दिली आणि आम्हाला करायला. त्यांचा काय संबंध आहे? खऱ्या अर्थाने बघितलं तर दीड वर्षापासून संभाजी ब्रिगेडचा आणि 3 वर्षापासून सरकारचा आम्ही फॉलोअप घेतोय या आंदोलनासाठी. साहेब 2022 मध्ये मी इंदापूरपासून मंत्रालय चालत गेलेलो आहे आणि दुसरी आझाद मैदानावर 3 दिवस आमरण उपोषण केलेलं आहे. त्यावेळेस तुम्ही भाजपमध्ये नव्हतो. आणि ज्यावेळेस 2023 मध्ये आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब अध्यक्ष असताना त्यांनी मला माझं काम बघून भाजपमध्ये घेतलं. तर भारतीय जनता पार्टीमध्ये असताना देखील आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सरकारमध्ये असताना देखील मी सरकारच्या विरोधात इंदापूरमध्ये 11 दिवस आमरण उपोषण केले आणि विधान भवनासमोर दूध ओतून सरकारचा निषेध केला. सर्व मीडियाने बातम्या लावल्यात. म्हणजे त्यावेळेस काय मग बावनकुळे साहेबांनी फूस लावली का? हे बघा, हा जो आंदोलन आहे, हे जे आंदोलन आहे हे शिवधर्म फाउंडेशनचं इंडिपेंडेंट आंदोलन. भारतीय जनता पार्टीचा हा विषय वेगळा आहे आणि माझा प्रदेश सचिव पदाचा कालखंड 2024 मध्ये संपलेला आहे. त्याच्यामुळं ते कार्य माझं बंद होऊन हे माझं कार्य सुरू होतं. फक्त आपलं अपयश कुठं लपवायचं तर ते भाजपवर ढकलायचं, बावनकुळे साहेबावर ढकलायचं, ह्या हिशोबाने संभाजी ब्रिगेडने खेळलेली ही चाल. तुमची गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. तुम्ही एका हत्येमध्ये जे आहे ते आरोपी आहात. तुम्ही विमानात जाताना काडतुस घेऊन गेले बंदुकीची, असे गुन्हे तुमच्यावर दाखल आहेत. म्हणजे तुमची प्रवृत्ती जी आहे ती गुन्हेगारी दाखवण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न झाला. मग मी तेच सांगतोय की सर, ह्यांचं अपयश लपवण्यासाठी वेगवेगळे हातखंडे आजमावले. जसं की हा भाजपचा माणूस आहे, हा गुंडच आहे. हा कसं काय गुंड? अहो, माझी 302ची केसचं ज्यांनी फ्रंटला आणलं तर त्यात मी निर्दोष मुक्त आहे आणि माझं समाजकार्य मी जेलमध्ये असल्यापासून सुरू आहे. मी केरळ सीएम रिलीफ फंडला देखील जेलमध्ये असताना जेलमधनं मनी ऑर्डर केलेली आहे. बाहेर आल्यापासून मी जेवढी आंदोलनं केली, दुधाचा असेल, संभाजी बिडीचा असेल किंवा जंगली रम्मीचं असेल, शाहरुख खानच्या घरासमोर केलेलं, ह्या सगळी विधायक काम आहे ज्याच्यातून शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे. महापुरुषांचा अपमान थांबवण्यासाठी आंदोलन केलेले आहे. युवक चुकीच्या दिशेला जाऊ नये यासाठी आंदोलन केलेले आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने बघितलं तर गुंड म्हणजे कोण असतो? जो समाजाला दिशाहीन करतो, गोरगरीब जनतेला लुटतो. मी तर गोरगरीब जनतेचा 5 रुपये अनुदान मिळवून फायदाच केलेला आहे. समाजाची दिशाभूल होऊ दिली नाही जंगली रम्मीचं आंदोलन करून. म्हणजे गुंड हा शोषण करणारा असतो, जनतेचा फायदा करून देणार नसतो.
ह्या संभाजी ब्रिगेडनं स्वतःचा अपयश लपवण्यासाठी हा खेळाला हातखंड आहे आणि माझ्या एक प्री प्लॅन करून मला बदनाम करायचं हे षडयंत्र केलेलं आहे. नक्कीच आपण पाहिलं तर आता त्यांच्याकडून तुम्ही ज्यानंतर शाही हल्ला झाला त्यानंतर आता त्यांच्याकडून एक गोष्ट झाली की पक्ष आणि संघटना एकत्र होणार आहे. तुमच्यामुळं एकत्र व्हायला लागले, आता कसं तुम्ही चॅलेंज आता कसं ते पेलावणार ते? पेलवायचा काय विषय, त्यांची आहे तीच किती. आणि राहिला विषय, एक होत असतील तर चांगली गोष्ट आहे, एक व्हा, चांगली कामं करा, विधायक कामं करा, शेतकऱ्यांसाठी करा, नवयुवकांसाठी करा, क्रांती आणा. उगाच कुणाची तरी माती भडकवत बसू नका, इतिहासाचं विद्रुपीकरण करू नका. कारण संभाजी ब्रिगेडचं प्रमुख कार्यच हे आहे हो, की कुणाची तरी डोकी भडकवायची, काहीतरी चुकीचा इतिहास डोक्यात घालायचा आणि लावालावी करत बसायचं. चांगली कामं करा, विधायक कामं करा. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.